नमस्कार, मी दिलीप डुकरे, नागपूर येथून. पहिले तुम्ही हा व्हिडिओ पहा. या लेडीजची जे अवस्था झाली ती माझी पत्नी आहे. विचार करायचे कपडे कसे फाटले. हे लोक तुमच्या माय बहिणीवर हात टाकायला भेट नाहीत, विचार नाही करत. इथे आपण म्हणतो पोलीस प्रोटेक्शन, हर गोष्टीमध्ये लेडीज प्रोटेक्शन असतात. हा एक माणूस कसा बाईला हे करतात आणि मग आपण किती करणार. तिथे एवढे पब्लिक असून सुद्धा एका बाईला मारते, एवढी त्याची हिंमत झाली त्या माणसाची. हे जे शाहू गुप्ता तुम्ही म्हणतात ना, हे बाहेरून येतात. मग ह्या शाहू गुप्ता लोकांना तुम्ही विचार करून ठेवा घरात. हे तुमच्या माय बहिणीला सोडत नाही. हे लोक एवढे हरामी आहेत. हे जे बाहेरचे लोक येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इथे जे राहतात, आपण त्यांना आपल्यासारखे समजून त्यांना आपण आपल्या घरी राहू देतो. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्याला वाटतात का आपल्यासारखे साधे असाल? नाही, राहतात, महिमानी करतात. मनाला गेलं तर हे अवस्था आता आपली. घराची अवस्था बघा कशी आहे. आपण एवढं खर्च करतो, एवढा आपण पेंटिंग करतो, हर गोष्टी करतो. काय आपलं घर चांगलं व्हायला पाहिजे, लोक चांगले भेटेल. आणि सुरुवातीला आपल्याला असं वाटते की चांगले लोक आहेत, पण हे बाहेरचे लोक चांगले नाही. आपला मराठी माणूस आपल्याला समजू घेऊ शकते. हे बाहेरचे लोक हे आपल्याला नाही समजत. हे त्यांच्याच लोकांना थेच समजू शकतात. म्हणून आपण ही गलती करतो ह्या लोकांची पुढे. आपण काहीच नाही करू शकत. का करणार आहे? आवर आहे आपल्या हातात, काहीच नाही. आपल्याला कोर्टाची चक्रा मारावं लागेल. आज माझ्या बायकोचे कपडे फाटले, याच्यासाठी मला का करावं लागेल? काहीच नाही करू शकलो मी शेवटी. पण तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करू लागलो की नका, ह्या लोकांना तुम्ही नको करा. हे तुमच्या बायकोचे कपडे फाडणारे हे बाहेरचे लोक आहेत. ते आपले मायबाप नाही आहेत ते जे समजू शकणार. ना कोर्ट मायबाप आहे, ना पोलीसवाले मायबाप आहे. म्हणून सावध व्हा. हे जे बाहेरचे येतात, यूपी बिहारी जे काही येतात आपल्या महाराष्ट्रात ना, आपल्या घरामध्ये आपण त्यांना जागा देतो, रेंटनं घर देतो आपण त्यांना, का आपल्याला 2 पैसे भेटन. हा लोकांना साधं समजतं. हे लोक साधे नाही आहे. हे तुमच्या बायकाला मारायला नाही भेट. पोलीस स्टेशन कोर्टात ज्या काही करा, यांले पोट कुठेही भरणार. यांले तुम्ही 2 पैसे भेटतात, रेंटनं देऊ म्हणून घर देतो आपण, पण आपण हे चुकी करतो. हे अशी अवस्था होते यांच्यामुळे. घराची अवस्था कशी करतात हे लोक. हे 2 आपल्याला यांना असं वाटते का आपण रेंटमध्ये दिलं, पैसे देतो, ते हे घर आपलंच झालं, आपण मालक. यांचे काही हे नाही. रंगदारी करतात, म्हणतात तुम्ही आम्हाला बाहेर काढून दाखवा कसे काढतात तर. परंतु हे आहे, आपला मराठी माणूस तसं नाही करत. नसन पडत दुसऱ्या ठिकाणी जाईन, आपलं घर जसं आहे तसं करून देईल, जसं आपण दिलं तसे. हे लोक तुम्हाला एवढं गंदा घर करून देतात ना, ते सोडतात ना, तुम्हाला झाडू सुद्धा नाही मारत घराला. आणि एवढे भाषा यांची गंदी आहे का तुम्ही नाही सहन करू शकत. तुम्ही मराठी माणसाला जपा. ह्या अशा लोकांना तुम्ही घरात ठेवून, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ह्या लोकांना जागा देतो, आपल्या घरामध्ये देतो. नापकरामध्ये एवढी व्यस्त वाढलेली आहेत त्यांची. आपला मराठी माणूस कमी आणि हेच लोक जास्त दिसतात. काही लोक नाही आहे, तुम्ही त्यांचे पहिले पहा, त्याचे बॅकग्राऊंड चेक करा. असे तसे नका द्या. आपलं नाही बरं खराब नको करा त्यांच्यामुळे. घर तर खराब करतात, म्हणू नाही शकत, तुम्ही बोलू नाही शकत. बोललं तर हे असे घालतात, अंगावर हात घालतात. हे घेत नाही बायांच्या अंगावर. आज तो माणूस आपण मग गेलो का आपल्याला नाही हे करा. बायकोचे कपडे काढले, लोक पाहत होते, पण काय कर. लोक याला सोडवायला जाय तर दुसऱ्या अंगावर येते. दुसऱ्याला सोडवायला गेलं का तो एवढे भारी. शेवटी ठगून गेलो.
आम्ही हेच विचार केला, कोर्टाची चक्र मारून का करू. शेवटी हार मानली. ताकदच नाही आमची, ना पॉलिटिकवाला, ना आमच्या, ना आमदार खासदार ओळखीचे आहे, त्यामुळे आम्हाला हार मानावं लागते. कारण की ज्यांचे ओळखीचे आहे त्यांचेच ते आम्हाला दाबले जाते, आमच्यासारख्या गरीब लोकांना. कारण की आमच्यात ताकद नाही आहे, आमच्या एवढा पैसा नाही आहे का आम्ही कोर्ट कचेऱ्या भांडू शकू. तर आम्ही एक वकील नाही करू शकत. आम्हाला मार खा लागते आणि घरी बसा लागते. आपण गरीब, आपल्याला वाटते का नाही बा 2 पैसे भेटन, आपण आपला घर आपण 2 रूम रेंटनं देऊ, 2 पैसे भेटते. आणि ह्या लोकांना वाटते का आम्ही यांना 2 पैसे दिले ना, मग आपण काय यांचे घर चांगलं ठेवायचं. आपण काय हे विचार करतो का देताना का आपलं घर तुम्ही खराब करा, कसे केला आम्हाला पैसे द्या. पण त्या लोकांना हे नाही समजत की आपल्याला राहायला दिलाय, खराब करायला नाही. राहा जसे आले तसं राहा तुम्ही. आम्ही हे नाही करत. तुम्ही टी व्ही लावता, हर गोष्टी करा, सुविधा आहे तुम्हाला, दिले पडदे लावा, सगळेच करा, जे आवश्यकता आहे ते करा. पण घर तर स्वच्छ ठेवा ना, जसं तुम्हाला दिलं. भिंतीवर किचडून ठेवून नाही, पोरांना रागवून म्हणजे ना, आम्ही पोरांना रागवत नाही. आम्ही असे मोकळे खेळू द्या लागतात, बंधनात नाही ठेवत. आणि हे नाही ठेवत. अरे बंधनात ठेवून तर शिस्त द्या, तुम्ही शिकवा, कोणतं गलत कोणतं वाईट हे नाही समजू शकत. मस्ती करायची, लिमिट करा. लहान पोरं आहे ठीक आहे, पण एक लिमिट असते. आपण जिथं राहतो तिथं कसे पोरांना ठेवायचे ते म्हणू शकत नाही. म्हणायला गेलं, अरे बेकार बोलतात हे लोक. बायासोबत बोलायची लँग्वेज नाही यांची. अगर कॅमेऱ्यामध्ये आवाज रेकॉर्ड झाले असते ना माझ्याकडे, तर मी तुम्हाला त्या आवाज ऐकवला असता का तो माणूस माझ्या बायकोसोबत कोणत्या लँग्वेजमध्ये बोलत होता. शेवटी माझ्या बायकोला हे केलं तरी काही नाही गोष्ट. आपल्याला वाटते प्रोटेक्शन भेटतात बायकोला, पण तो प्रोटेक्शन भेटलं. आज माझी बायको तशाच हालत पोलीस स्टेशनमध्ये गेली तर पोलीसवाले का म्हणतात, अशा अवस्थेत कशाला आली, कपडे चेंज करून आली असते, ते कपडे आम्हाला दाखवायला आणले असते असेच. आणि तशा अवस्थेत केली तर तुम्ही का बरं ॲक्शन नाही घेतली. आम्हाला म्हणते का तुम्ही जर आम्ही घेऊ तुम्हाला कोर्टात जा लागेल. तुम्ही विचार करा म्हणे, आम्ही रिपोर्ट लिहितो, आम्ही करतो, तुम्ही कोर्टात भांडा. आम्ही हार मानली शेवटी. त्यांच्या ऐकून आम्हाला हार मानलीच आहे. कारण की आम्हाला जेवढं आम्हाला विचार आला, अरे आम्ही तर गरीब, कसे भांडू आम्ही. म्हणून आपण, तुम्ही बाहेरच्या लोकांना तुम्ही घरातून तुम्हाला वाटते खूप चांगले आहेत, ते फक्त दुरून चांगले दिसतात आणि तुम्हाला दुरून कामापुरते लाड्यापुढे लावतात. तुम्ही एखाद्या त्यांच्या दुकानात जाल तर तुम्हाला भैया दादा करकेच बोलवण, अरे तुरे नाही म्हणणार. हां, तुम्ही एखादी फ्रीमध्ये वस्तू मागायला जा तेव्हा तुम्हाला अरे तुरे, तुम्हारे को काय करू, तेव्हा लँग्वेज समजते त्यांची, अशी नाही समजत. आपला मराठी माणूस आपल्यासाठी म्हणून तुम्ही जा तिथे, अरे तुरे काहून नाही म्हणत, पण तुम्हाला उच्च का अडवणार नाही देणार, ते तुम्हाला नाही देत. सावध व्हा. अशा लोकांपासून ह्या लोक येतात आपल्या याच्यात. आपण म्हणतो काय, आपण तेच करतो. आणि शेवटी हे काय करतात आपल्यासोबत, हे आपण राहत आहो का. अरे यांनी गाडी ज्या आपलं सामान भरून जायचं तर हे नाही करत. यांना झगडा करून कोणाला कसं परेशान करायचं आणि कसं त्यांच्यावर हे करायचं. आपण चाललो नाही तू एक पैसा कसा वसूल करायचा हे यांच्या मनात राहते. यांच्यामुळे कसा एक पैसा वसूल करायचा आपल्याकडून रेंट घेतला तर, अरे आम्ही रेंट का, आम्हाला हे विचार करता का 2 पैसे आम्हाला पण भेटतात. तुम्हाला गरज आहे राहायची, तुम्हाला गरज आहे मग तुम्हाला रूम, तुम्हाला गरज आहे आम्हाला गरज आहे, दोघांनाही गरज आहे. मग तुम्ही असे का करतात की एकदम आमच्या म्हणजे घरावर तुम्ही कब्जा करून टाकल्यासारखे करतात. आणि तुम्हाला आमच्या नाही पटलं तर मग तुम्ही असे तसे करून टाकता. शेवटी रेंट सुद्धा नाही देऊ शकले ते लोक. आम्हाला एवढं हे केलं का, हडून चाललो का आम्ही, उद्या देतो ना, तुम्ही आम्हाला जबरदस्तीच करता. ठीक आहे, शेवटी सामान भरलं,
म्हणायला गेलो जो उकाडला आहे उकाडलो, ह्या लँग्वेजमध्ये बोलतो. आणि आपण थोडासा आवाज चढवला हे असे हाल करतात. पब्लिक होती तिथे, पब्लिक आहे तरी पण एकाला सुद्धा ऐकायला ते लोक ना ते एवढे. आता दुसरा एकाच म्हणजे फक्त दुकानामध्ये कॅमेरा लागला तर मग जब समोर आणखी एक कॅमेरा असताना ते तुम्हाला माहीत पडलं असतं की कशा प्रकारे ह्या अंगावर हात घालतील, कसे खिचखाच करून हे करतात. साध्या लोकांचे ह्या आहे ना, हे लोक साध्या लोकांमध्ये नाही आहे. तुम्ही साधे असाल ना तर ह्या लोकांना तुमच्या घरात ठेवू नका. हे लोक साधे लोक पळतात आणि एवढे हे करतात, तुम्हाला दाबून ठेवतात. हे दाबून ठेवूनच आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात आहे आज नागपुरामध्ये यांची लोकसंख्या जास्त आहे. हे बाहेरचे लोक पाहायचं सर्व ठिकाणी आहे. तर पहिलं सांग येतील, आम्ही नवरा बायकोच पाहून ते जास्त नाही आहे. एक दोन पोरं आहे त्यामध्ये. आणि जे नंतर महिन्याभरामध्ये एवढा परिवार घेऊन येतात तुम्हाला नाकी दमानं जो उखाडणार उखाडलो हा शब्दात भाषा वापरतात ते. मग शेवटी याचा विचार करा तुम्ही की आपल्याला त्यांची टक्कर देता येतील का? नाही तर मग तुम्हाला काय करावं लागेल, असा व्यक्ती पाहावा लागेल. तुमच्यात दम नसेल ना, आता ह्या तर आपण ठेवलं, आता काढायचं कसं? म्हणून मंत्र्यापर्यंत ओळख, आमदार खासदारपर्यंत ओळख असेल मग त्यांच्याशी करा. नाही तर काय ते म्हणते मैं नहीं निकलता घर से अभी तेरे बस, जो उकाडना आहे उकाड. मग काय करा, पोलीस स्टेशनमध्ये जा. पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पोलीसवाले म्हणून ठीक आहे आम्ही तुमची रिपोर्ट घेतो, कोर्टात पाठवतो. अरे तुमच्याच घरासाठी तुमच्याच ह्याच्यासाठी तुम्हाला भांडण करायला लागले. आपला मराठी माणूस विचार करते का हे करण्यापेक्षा आपल्याला मजबूरी आहे आपले दिवस काढायचे, आपले काय आहे ते हे करायचे. ते आपला मराठी माणूस आपल्याच महाराष्ट्रामध्ये जर त्याला राहायला नाही आहे किंवा खेड्यातून जर शहरामध्ये येत आहेत तर त्याला राहासाठी आपण ज्या देणं गरजेचे आहे. 2 पैसे कमी घ्या ना पण द्या. बाहेरच्या माणसाला तुम्ही जागा देता राहिले आणि ते काय करतात, तुमचे घर खराब करतात. तुम्ही एवढं घर बांधता, एवढं तुम्ही त्याला पीओपी करता, पेंटिंग करता चांगलं, कारण की तुम्हाला असं वाटते की आपण चांगलं घर ठेवू, चांगले लोक येतील, थोडंसं आपला रेंट चांगला भेटल. ह्या लोकांना किंमत नाही आहे. हर कोणत्या गोष्टीची किंमतच नाही आहे ह्या लोकांना. का तुम्हाला हे नाही हे ते नाही, ते फक्त म्हणतात आम्ही पैसे दिले तर घर आमचे झालं, आम्ही रेंट दिला आमचे घर झालं, आम्ही मनमर्जीनं करू आणि आम्हाला सोडून घ्यायचे ना. मी पैसे दिले तुम्ही पाहत बसा. का करा, तुम्हाला झगडाच करावा लागेल त्या लोकांसोबत. जर मुजवाऱ्या करतात मग हा झगडा करून का करा, झगडा करा पोलीस स्टेशनमध्ये जा. ते तो म्हणाल का ठीक आम्ही तुमची रिपोर्ट लिहितो, कोर्टात पाठवतो. पैसे नाही त्याच्या वाटण्याची कशाला, त्या लोकांना सारच नाही द्या ना. राहा आले तुम्ही पाच बसा, हॉटेलमध्ये राहा. एवढे मोठे मोठे हॉटेल आहे बनलेले, तिथे राहा म्हणा. आपणच तेच तर गलती करतो. आता माझ्या अनुभवात मी तर हे सांगतो का मी जी गलती केली, अनुभव तुम्ही घ्या, विचार करा. तुम्हाला वाटेल नाही बहुत पैसा कमवतात हे बाहेरचे लोक, येऊन आपल्या ह्याच्यात येऊन पैसा कमवून इथेच राहतात, इथेच घर करतात. त्याला माहिती आहे काय, महाराष्ट्रामध्ये आपल्या जिथं जेवढा पैसा कमवू शकतो त्यांच्या राज्यात नाही कमवू शकत. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आमच्या नागपूरमध्ये खूप बाहेरचे लोक आहेत. तसे भारत दुकानापासून फळभाज्यापासून हर गोष्टीपासून आपण म्हणतो आपल्याला काय, पण उद्या आपले त्याच्यापासून हे होणार काय, ती त्यांचीच चालणार नाही. हर ठिकाणी तुम्ही बाहेरचे लोक येऊन रोडावर दुकान लाईन
एवढे प्लॉट घेऊन ठेवले, ते सगळे पैसा निघतात. हे छोटे मोठे धंदे करतात ना, फोटो भरतात. आपण नाही करू शकत धंदे छोटे छोटे? आपल्याला पाहिजे चांगली नोकरी, आपल्याला वानवलं पाहिजे. आज गुपचूप विकणारा एवढी भीड ज्याच्याकडे असेल तर तो 2-3 हजार रुपये एका दिवशी कमवतो. त्याची वापर पान तर नाही आहे, घर पान तर शुद्ध नाही राहत. ते वापरते नाही असे वाहन का घरामध्ये तुम्ही त्यांच्यात राहून नाही शकत अशी आहे. पण ते पैशाच्या मागे धावते. आपण नाही, आपण घराला हे करू देते, ते घर नाही पाहत. जास्त करून ते घरी बांधत ना. काही लोक असते जे शिकले सवरले आहेत तेच हे बोलतात, पण तुम्ही शिकले सवरले लोक पाहून हे करा. एकदम आपण गरीब आहे ना, जाऊ दे दया माया करतो आपण ना, त्याचे आपल्या अंगावर बसतात बरं, आपली मानसिकता खराब करून टाकतात. बस माझे हेच सांगणं होतं. आता विचार करा. माझ्या अनुभव तुम्हाला हे सांगणं होतं. एवढं बोलतो. कोणाला माझ्यावर ऑब्जेक्शन घ्यायची? माझ्या ह्या व्हिडिओमुळे तर लोकांना, जो बाहेरचे लोक आहेत नाही येतील राहत, पण आता काय करू? माझ्याच घरी राहून माझ्यावर हात उचलणं, माझ्या बायकोवर हात उचलणं, हे कुठपर्यंत आहे? हा बाहेरच्या लोकांच्या ह्या राहायला जागा दिली माझी गलती, माझ्या बायकोची गलती होती. आमच्या इथं राहून राहिले. अरे तुम्ही साफसफाई करा, चांगल्याने राहा, चांगल्याने जा. नाही म्हणून बोलायला गेलं तर अंगावर येणार, हात उचलणार, जो उकाडणार आहे उकाड. म्हणून हा व्हिडिओ मला बनवा लागला आज, कारण की सहन नाही होत माणसाला. आता आपण ह्या बाहेरच्या लोकांना, आपल्याला खूप चांगलं वाटतं हे बाहेर दूर राहिले ना, हे तेवढेच चांगलं वाटते. तुम्ही बाहेर राहू द्या, घरात नको येऊन द्या. आणले यांना घरपर्यंत येऊन द्या देणं म्हणजे मोठं पाप. तुम्ही ज्या त्या लोकांना घरपर्यंत येऊ दिलं, तुमच्या घरात जर जागा दिली ना, हे तुमच्या घराचा सत्यानाश करून जातात. विचार करा. तुम्ही करू शकता का? आप एक मराठी माणूस जर अशा लोकांच्या घरात जायला, ह्या घरामध्ये तुम्ही करा, धुवा करा. जसं माझ्या घरात धुवा करून सोडलं यांना, मार धुवा. कारण की आम्ही कसं आहे, आमची इथं बोलणार नाही, आम्ही साधे दिसलो. अरे हे लोक काय म्हणतात, हे काय करतात, धुवा. आम्ही काहीच नाही बोलू शकलो, काहीच नाही करू शकलो. कारण याच्यासाठी, कारण की आम्ही बोलून माहित होतं हे आम्हाला झगडा करा. आणि शेवटी तेच ज्याला बोलायला गेलो तर हात उचलले आमच्यावर. पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर काय ते म्हणे आम्ही रिपोर्ट घेतो, तुम्ही भांडत बसा कोर्टात. आम्ही पोट भरावं का कोर्टाच्या केसा भांडावं? त्याच्या वाटणी. म्हणून तुम्हाला सावध करता का तुम्ही सावध व्हा. ह्या लोकांच्या तोंडाला तुम्ही नाही लागू शकत, नाही भांडू शकत ह्या लोकांसोबत. कारण त्यांची मानसिकता अलग आहे, शिक्षण कमी आहे, फळभाज्या विकते, गुपची विकणारे हे लोकांची मानसिकता तुमची समजू नाही शकत. तुम्हाला ह्या लोकांसोबत बहुत प्रेमानं बोलत राहावं लागते, तेव्हा तर हे लोक शांत राहते. नाही तर दिमाग यांचा नाही समजू शकत आपण लोकांना.